आणि फक्त मारायचं बाउंड्रीज आणि सिक्सेस. कदाचित असं वाटतं की ड्रेसिंग रूममध्ये विसरून आले की काय क्रिकेटमध्ये सिंगल्स आणि डबल्स पण असतात म्हणून. कारण इडन गार्डनची ही जी ग्राउंड आहे, इडन गार्डनचं मैदान आहे, छोटं आहे आणि आउटफील्ड पण खूप फास्ट आहे, त्यामुळे स्कोअर होऊ शकतो. 200 हा काही खूप मोठा स्कोअर नव्हता, परंतु त्यासाठी तुम्हाला थोडं डोकं लावून जरा तुम्हाला आरामात खेळायचं असतं, इनिंग बिल्ड करायची असते, पार्टनरशिप करायची असते, जे समोरच्या टीमनी पण दाखवलं. अजिंक्य रहाणे आणि अंगरीश रघुवंशीने पार्टनरशिप करून आणि त्यानंतर अय्यर आणि रिंकू सिंगने त्यावर कळस चढून. परंतु एस आर एचच्या बॅट्समननी मला वाटतं मागच्या 2-3 मॅचमध्ये दाखवून दिलं आहे की फक्त आम्हाला एकाच पद्धतीने खेळता येतं, ते म्हणजे मारणं, बाउंड्रीज आणि सिक्सेस मारणं. कदाचित एका मॅचमध्ये बाउंड्रीज आणि सिक्सेस मारण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड पण त्यांच्या नावाने लागेल, पण हे करत असताना अनेक वेळा पराभव पण तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि ते काल त्यांना दिसलं. नमस्कार, मी सुलक्षण कुलकर्णी. कालचा IPLचा सामना KKR विरुद्ध SRH जो झाला तो इडन गार्डनमध्ये अतिशय एकतर्फी मॅच झाली. यात कलकत्तानी SRHवर 80 धावांनी मात केली. वाटलं होतं मॅच चांगली होईल, कारण SRHची बॅटिंग बघता आणि ज्या पद्धतीने ते क्रिकेट खेळतायत ते बघता असं वाटलं होतं की मॅच अतिशय चांगली होईल, रंगतदार होईल, पण अतिशय एकतर्फी मॅच झाली. सुरुवातीला पॉवर प्लेमध्ये 2 लवकर आऊट झाल्यानंतर KKRचे डिकॉक आणि सुनील नरेन, मुंबईच्या जोडीने अजिंक्य रहाणे आणि अंगरीश रघुवंशी यांनी अतिशय सकारात्मक खेळ खेळून एक चांगली सुरुवात करून दिली आणि KKRचा पाया अगदी भक्कम केला. यंग अंगरीश रघुवंशी हा व्हाईट बॉलमध्ये अतिशय चांगला खेळतो आहे, चांगला स्कोअर करतो आहे आणि चांगला सेटल होतो आहे. त्यानंतर जे 2 फलंदाज आले, दोघे डावखुरे, व्यंकटेश अय्यर आणि रिंकू सिंग यांनी त्यावर कळस चढवला आणि 200चा टप्पा पार केला. व्यंकटेश अय्यरला 23.5 कोटीमध्ये घेण्याचं कारण काल कदाचित लोकांना कळलं असेल की तो मॅच विनर आहे, गेम चेंजर आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी काल बॅटिंग केली तेव्हा वाटलं की हा वर्थ आहे म्हणून. आणि रिंकू सिंग तर सगळ्यांनाच माहिती आहे, इज अ ग्रेट फिनिशर. शेवटच्या 4-5 ओव्हरमध्ये असताना तो जे बॅटिंग करतो आणि काही बॉल्स असताना तो बॅटिंग करतो ते त्याने दाखवून दिलं आणि तो 200चा मॅजिक टप्पा जो असतो तो एक पार करण्यात यशस्वी ठरले KKR. SRHची गोलंदाजी बघता त्यांच्याकडे फास्ट बॉलर तर आहेत, पण स्पिनरची कमतरता जाणवली. कोणी क्वालिटी स्पिनर्स दिसले नाही. आणि तुम्ही कितीही जरी म्हटलं की टेस्ट मॅच म्हटलं, वन डे जरी म्हटलं किंवा T20 म्हटलं, शेवटी स्पिनर लागतोच. चांगला स्पिनर कुठल्याही विकेटवर, कुठल्याही क्रिकेटमध्ये खूप चांगला प्रभाव पाडू शकतो, हे आपण अनेक वेळा पाहिलं आहे. आणि तीच गोष्ट SRHमध्ये मला काल जाणवली नाही. एखादा क्वालिटी स्पिनर मिसिंग होता. चेस करताना, 200 चेस करताना SRHचा जर इतिहास पाहिला तर त्यांच्यासाठी 200 ही काहीच मोठी गोष्ट नव्हती. कारण ज्या पद्धतीने ते खेळतात, परंतु ते खेळत असताना एका साईडला वाटत असतं की 200 किंवा 250 पण त्यांच्यासाठी काहीच टार्गेट नाही आहे, परंतु दुसऱ्या साईडला असंही वाटत असतं की ज्या पद्धतीने ते खेळतात त्याला म्हणतो आयदर इट्स माय वे ऑर हायवे. दुसऱ्या अर्थाने असंही आहे की बनी तो बनी, नाही तो अब्दुल गनी. ते काल तसंच झालं. एकाच पद्धतीने खेळतात आणि फक्त मारायचं, बाउंड्रीज आणि सिक्सेस. कदाचित असं वाटतं की ड्रेसिंग रूममध्ये विसरून आले की काय क्रिकेटमध्ये सिंगल्स आणि डबल्स पण असतात म्हणून. कारण इडन गार्डनची ही जी ग्राउंड आहे, इडन गार्डनचं मैदान आहे, छोटं आहे आणि आउटफील्ड पण खूप फास्ट आहे, त्यामुळे स्कोअर होऊ शकतो. 200 हा काही खूप मोठा स्कोअर नव्हता,
परंतु त्यासाठी तुम्हाला थोडं डोकं लावून जरा तुम्हाला आरामात खेळायचं असतं, इनिंग बिल्ड करायची असते, पार्टनरशिप करायची असते, जे समोरच्या टीमनी पण दाखवलं. अजिंक्य रहाणे आणि अंकुश रघुवंशीने पार्टनरशिप करून आणि त्यानंतर अय्यर आणि रिंकू सिंगने त्यावर कळस चढून. परंतु SRHच्या बॅट्समननी मला वाटतं मागच्या 2-3 मॅचमध्ये दाखवून दिलं आहे की फक्त आम्हाला एकाच पद्धतीने खेळता येतं, ते म्हणजे मारणं, बाउंड्रीज आणि सिक्सेस मारणं. कदाचित एका मॅचमध्ये बाउंड्रीज आणि सिक्सेस मारण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड पण त्यांच्या नावाने लागेल, पण हे करत असताना अनेक वेळा पराभव पण तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि ते काल त्यांना दिसलं. KKRची गोलंदाजी पाहिली तर मला असं जाणवलं की वैभव अरोरा जो एक स्विंग बॉलर आहे, 125च्या आसपास टाकत असतो, पण स्विंग गोलंदाजी ही आजही क्रिकेटमध्ये खूप इम्पॉर्टंट असते, हे काल त्यांनी दाखवून दिलं. सुरेख स्विंग गोलंदाजीचं मिश्रण करत त्याने सुरुवातीला झटके दिले SRHच्या फलंदाजांचे. त्यानंतर हर्षित राणाने सुंदर बॉलिंग केली आणि वरुण चक्रवर्ती जो आज त्याच्या फॉर्म ऑफ लाईफ आहे, इतकी सुंदर गोलंदाजी करतोय, तर त्याला विकेटचा काही फरक पडत नाही आहे. जरी त्यांच्या टीम मॅनेजमेंटने जरी सांगितलं असेल की विकेटचा आम्हाला पाहिजे, ॲडव्हान्टेज पाहिजे, पण ज्या पद्धतीने वरुण चक्रवर्ती सध्या बॉलिंग करतोय, तो मला वाटतं कुठल्याही विकेटवर विकेट काढू शकतो. अशा ऑलराऊंड परफॉर्मन्स आज KKRने केला आहे आणि ती एक सुरुवात झाली आहे, एक पॉझिटिव्ह सुरुवात झाली आहे KKRच्या विजयाची. आशा करूया की मला वाटतं येणाऱ्या मॅचेसमध्ये KKRचा असाच तडाखा चालू राहील. SRHला पण आशा करतो की यातून काहीतरी शिकतील आणि कुठेतरी एक त्यातला सुवर्ण मध्य जो असतो तो साधायचा प्रयत्न करतील. आजच्या मॅचवरती एवढंच, बाकी पुढे बोलूया. धन्यवाद.